सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 2मध्ये आता अर्जुनने सायली घर सोडून जात असतानाचे भयानक स्वप्न बघितलेले असते. तेव्हा आता अर्जुन विचार करतो की मी जर हे जे स्वप्न बघितले ते जर खरं झालं आणि मिस सायली जर घर सोडून गेल्या तर. इकडे आता नागराज हा प्रियासमोर बसलेला असतो. तेवढ्यात आता प्रिया नागराजला म्हणते की अहो ऐका ना, तो किल्लेदार प्रतिमाला शोधायला बाहेर गेला, तोपर्यंत त्याच्या रूममध्ये प्रतिमाची एखादी ओळखीची गोष्ट आपल्याला भेटते का ती आपण बघू ना. तेव्हा आता नागराज विचार करतो. तन्वी म्हणते की मग ती वस्तू आपल्याला त्या डेड बॉडीजवळ ठेवता येईल. बोट करत नागराज म्हणतो ही तर एकदम भारी आयडिया आहे, पण 1 मिनटं तू थांब, अगोदर आपण सुमनला इथून कटूया. तर आता नागराज सुमनला हाक मारत बोलावतो. सुमन येताच नागराज म्हणतो की सुमन, आज खाण्यासाठी चमचमीत काय आहे बरं? आम्हाला ना खूप चटपटीत खावंसं वाटतंय आज. सुमन म्हणते की भेंडी आणि दुधी भोपळा आहे, दोन्हीपैकी काय करायचं? तेव्हा आता प्रिया म्हणते की सुमन काकी, यामध्ये चटपटीत काय आहे तूच सांग बरं. तेव्हा आता प्रिया म्हणते की सुमन काकी, तवा पनीर कर ना. तर नागराज म्हणतो की त्याबरोबर अळूवड्यासुद्धा कर. तर आता सुमन म्हणते की तन्वी, तवा पनीर आणि अळूवड्या करण्यासाठी आता दोन्हीही घरामध्ये नाही आहे आणि ते आणण्यासाठी मोठ्या मार्केटमध्ये जावं लागेल. तर आता नागराज आणि प्रिया लगेच सुमनला म्हणते की जा जा मार्केटमधून घेऊन ये आणि सुमन तशीच जाऊ लागते. ते बघून आता नागराज आणि प्रिया रविराजच्या रूमकडे धाव घेऊ लागतात. पण तेवढ्यात सुमन पुन्हा पाठीमागे येते. नागराज सुमनला बघतो आणि म्हणतो काय झालं? तेव्हा सुमन म्हणते की अहो घाई गडबडीत जाता जाता पिशवीच राहिली आणि भाऊजींनी सांगितलंय प्लॅस्टिकच्या पिशव्या घरात आणायच्या नाहीत म्हणून. नागराज म्हणतो की एवढी काय फडफड करते, जा पिशवी घेऊन आणि निघ लवकर. तर सुमन आतमध्ये जाते. तर आता तन्वी म्हणते की कहो एवढे रिजेक्टेड मालाला तुम्ही कसं लग्न करून घरी घेऊन आलात? तर आता बोट करत नागराजला राग येऊन नागराज म्हणतो की माझ्या जखमेवर मीठ चोळू नकोस बरं का प्रिया. इकडे आता प्रताप हा टेबलवर बसलेला असतो. तेवढ्यात सायली प्रतापसाठी कॉफी घेऊन येते. तर आता कल्पना सायलीला म्हणते की अगं सायली, माझं एक काम करतेस का? गच्चीवरती पापड वाळू घालायला ठेवले, तेव्हा ते बघून येते का? तेव्हा सायली म्हणते की आई, भाजी करायला ठेवली आहे, फोडणी देते आणि मग जाते. तेवढ्यात विमल म्हणते की सायलीताई, भाजीला फोडणी मी देते, तुम्ही पापड बघा. तर आता सायली लगेच निघून जाते. इकडे आता सुमन गेल्यानंतर नागराज आणि प्रिया ही रविराजच्या रूममध्ये जातात आणि प्रिया आता रविराजचं कपाट तपासू लागते. तर रविराज हा बाहेर गेलेला असतो. तेव्हा नागराज म्हणतो की प्रिया जरा हळूच. प्रिया म्हणते की प्रतिमाची अशी एखादी वस्तू सापडायला पाहिजे की ज्यामुळे आता रविराज म्हणजे त्या किल्लेदाराला खात्री पटेन. इकडे नागराज म्हणतो की अगं दादा, प्रतिमाची एखादी जरी वस्तू समोर आली ना, तिच्याकडे असा बघत बसतो आणि एखादी जरी वस्तू गायब जर झाली ना, तर किल्लेदार म्हणजे दादा तुझा जीवच घेईल. प्रिया म्हणते की हे तुम्ही मला आत्ता सांगताय का? आणि मला वाटलं 20 वर्षापासून त्या वस्तूला कोणी हातही लावला नसेन. प्रिया म्हणते की या वस्तू किल्लेदार नेहमी बघत असतो. मग या वस्तूमधील जर एखादी वस्तू आपण त्या डेड बॉडीजवळ ठेवली तर मग किल्लेदाराला संशय येणार नाही का की ती यातलीच वस्तू आहे म्हणून? तेव्हा डोक्याला हात लावत नागराज म्हणतो की हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. तर आता नागराज म्हणतो की पण ती डेड बॉडी प्रतिमा वहिनीचीच आहे, हे आता दादाला कसं पटवून द्यायचं? इकडे आता प्रताप हा चैतन्याला कॉल करतो आणि म्हणतो की साक्षी नाही ना रे चैतन्य तिथे? तर चैतन्य म्हणतो नाही काका, बोला ना. तेव्हा प्रताप म्हणतो की अरे उद्या अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला 1 वर्ष होतंय. तर चैतन्याला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात कल्पना आता प्रतापला फोन स्पीकरवर टाकायला सांगते. तेव्हा आता कल्पना म्हणते की चैतन्य ऐक ना, उद्या आपण अर्जुन आणि सायलीच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी साजरी करतोय, पण त्यांना आपल्याला हे कळू द्यायचं नाही आहे. तर आता अश्विन म्हणतो की दादा आणि वहिनीसाठी हे सरप्राईज आहे बरं का चैतन्य. प्रताप म्हणतो चैतन्य ऐकतोयस ना? तर चैतन्य डोक्याला हात लावत म्हणतो हो काका मी ऐकतोय. प्रताप म्हणतो काहीही कर, साक्षीला कोणतंही कारण सांग आणि तू इकडे निघून ये चैतन्य. कल्पना म्हणते चला आता चैतन्यशी बोलून झालं, आपण केकची तयारी करूया. तेवढ्यात आता सायली ही तिथे येते. तर लगेचच प्रताप म्हणतो हे बघ कल्पना, मला ऑफिसमध्ये खूप काम असतो आणि ट्रेससुद्धा असतो, तेव्हा मला यायला उशीर होईल, मला फोन करू नकोस. तर सायली आता प्रतापचे बोलणे ऐकते. तर अश्विन सायलीकडे बघत म्हणतो मलासुद्धा यायला उशीर होणार आहे बरं का. तर सायली म्हणते मी आलेच भाजीला फोडणी देऊन. इकडे आता बेडरूममध्ये अर्जुन विचार करतो की मिसेस सायली जर खरंच घर सोडून गेल्या तर मग मी काय करू? अर्जुन म्हणतो नाही नाही, असं होता कामा नाही, काहीही करून मला मिस सायलीला थांबावंच लागेल. इकडे आता नागराज तन्वीला म्हणतो की तन्वी, प्रतिमाच्या त्या वस्तू बघून आता दादाला खूप त्रास व्हायला लागला. तेव्हा
मग दादानेच त्या वस्तूचा एक गाठोडा बांधला आणि ते स्टोअर रूममध्ये ठेवून दिलं. आणि मग सगळ्या गोष्टी त्याच्या कानाआड गेल्या आणि डोळ्याआडही गेल्या. प्रिया म्हणते की मग त्या गाठोड्यामध्ये काय काय वस्तू आहेत हे किल्लेदाराला व्यवस्थित आठवत नसेल. तर आता नागराज आणि प्रिया स्टोअर रूममध्ये जाऊन ते गाठोडं अखेर हॉलमध्ये घेऊन येतात. तर तेवढ्यात सुमन ही आता ॲटो रिक्षातून मार्केटमधून तिथे आलेली असते आणि सुमन दरवाजा उघडताच आता नागराज आणि प्रिया ते गाठोडं सोडत असल्याची सुमन बघते आणि त्यांच्याकडे बघत म्हणते की तुम्ही दोघं हे काय करताय. तेव्हा नागराज आणि प्रिया हे आता सुमनकडे बघतात. इकडे आता फोनवर बोलत बोलत अर्जुन हा हॉलमध्ये येतो आणि म्हणतो की माझ्या सगळ्या मीटिंग आता ऑनलाईन मोबाईलवर करा, मी आता आज ऑफिसमध्ये येणार नाही. तर आता ते अर्जुनचे बोलणे ऐकून कल्पना म्हणते का अर्जुन तू आज ऑफिसला का जाणार नाही आहे. अश्विन म्हणतो दादा तुला बरं वाटत नाही आहे का, मी तुला मग औषध देतो म्हणजे तुला ऑफिसला जाता येईल. प्रताप म्हणतो की अरे अर्जुन ऑफिसला जर गेला नाही ना तर सगळा स्टाफ तुझ्या डोक्यावर बसेन. तेव्हा अर्जुन म्हणतो डॅड मी सुट्टी घेत नाही आहे, फक्त ऑनलाईन काम करेन. इकडे आता सुमन ते गाठोडं बघत नागराज प्रियाला म्हणते की हे प्रतिमा वहिनींचं गाठोडं आहे ना, भाऊजीसुद्धा कधी हे गाठोडं बाहेर काढत नाही, मग तुम्ही का काढलं. नागराज म्हणतो की सुमन काय सांगू तुला, तन्वीला सकाळपासून खूप अस्वस्थ वाटत होतं. नागराज म्हणतो की तन्वीला तिच्या आईची खूप आठवण येत होती आणि ती म्हणत होती की मला माझ्या आईच्या वस्तू दाखवा म्हणून. नागराज म्हणतो की मग दादाने हे गाठोडं स्टोअर रूममध्ये ठेवलं होतं आणि लगेच मी हे तन्वीला दाखवण्यासाठी घेऊन आलो. तेव्हा रडतच प्रिया म्हणते की सुमन काकी एकदा मला या गाठोड्यातील वस्तू बघूयात ना, नंतर मी ह्या वस्तू बघितल्यानंतर पुन्हा हे गाठोडं व्यवस्थित ठेवीन. तेव्हा सुमन म्हणते की बरं बघ तू, पण आता या गोष्टीला मी नाहीतरी कसं म्हणणार. प्रिया म्हणते की हे गाठोडं मी बाहेर काढलं हे बाबांना कळू देऊ नकोस बरं का. सुमन म्हणते नाही मी नाही कळू देणार, कारण ते माझ्यावरच चिडतील. तेव्हा आता नागराज म्हणतो की पण सुमन तू एवढ्या लवकर कशी आलीस. तेव्हा सुमन म्हणते की मी घाईघाईत पिशवी तर घेऊन गेले, पण नंतर माझ्या लक्षात आलं की मी पैसे कुठे नेले म्हणून घाईघाईने परत आले. तर आता सुमन म्हणते काय करणार, मी वेंदळी आहे ना. तेव्हा लगेचच नागराज खिशातून पैसे काढतो आणि म्हणतो की मला माहितीच नव्हतं तू वेंदळी आहे आणि घे हे पैसे पुरतील ना. तर सुमन म्हणते हो आणि आता मी पनीर आणि आळू घेतल्याशिवाय घरी येणारच नाही. तर आता सुमन निघून गेल्यानंतर नागराज दरवाजा लावतो आणि तन्वी ते गाठोडं सोडते. तेव्हा त्या गाठोड्यातील प्रतिमाचं लॉकेट आता तन्वी बाहेर काढते आणि म्हणते की आता आपल्याला बंपर लॉटरी लागली, मी ना हे लॉकेट त्या डेड बॉडीजवळ ठेवू आणि मग डेड बॉडीजवळ ते लॉकेट किल्लेदाराला जर मिळाले तर ती डेड बॉडी प्रतिमाचीच आहे हे किल्लेदाराला खात्री होईल. इकडे आता चैतन्य हा साक्षी रात्री झोपलेली असताना गुपचूप उठतो आणि बाहेर निघून जातो. तर आता साक्षी ही पाठीवरून म्हणजे कुशीवरून इकडे तिकडे वळते, पण तेवढ्यात चैतन्य तिथे नसल्याचे साक्षीला जाणीव होते आणि साक्षी उठून बसते. साक्षी म्हणते की हा चैतन्य कुठे गेला. इकडे आता हेल्मेट घालून चैतन्य पटकन त्याच्या बाईकवर बसतो आणि निघून जातो. तर बाईकचा आवाज येऊन साक्षी ही उठून बाहेर येते आणि आता बाल्कनीमध्ये येऊन चैतन्य गाडीवर जात असल्याचे साक्षी बघते आणि म्हणते की चैतन्य कुठं चाललाय. इकडे आता अर्जुन आणि सायली हे समोरासमोर येतात. तर कल्पना म्हणते की अरे अर्जुन तुम्ही एकमेकांबरोबर बोलत का नाही, काही बेनसलं का. तर अर्जुन म्हणतो नाही. त्यानंतर आता अर्जुन विमलला सगळ्यांसाठी कॉफी बनवायला सांगतो. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये जातात. इकडे कल्पना, प्रताप, अश्विन सर्वजण ॲनिव्हर्सरीची तयारी करतात आणि अर्जुन सायलीला बोलावतात. अर्जुन सायली येतात. हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी अर्जुन सायली असे आता सगळेजण अर्जुन सायलीला विश करतात आणि मोठ्या शिताफीने आता अर्जुन सायली पुढे येतात. तर आता कल्पना त्यांना केक कट करायला सांगते. तेव्हा अश्विन त्यांना थांबवत म्हणतो की थांबा आणि तुम्ही तुमच्या मनातील इच्छा मागा. तेव्हा आता सायली म्हणते की काहीही करून माझी ही माणसे आणि माझं पहिलं प्रेम यांना सोडून जाण्याची ताकद माझ्यात मिळावी. आणि लगेचच अर्जुन डोळे झाकून म्हणतो की काहीही करून मी सायली माझ्या आयुष्यातून जाऊ नये, हीच माझी इच्छा. असे म्हणत आता अर्जुन सायली केक कट करतात. तर आता सायलीला जाण्यापासून कोण आणि कसे थांबवणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.